गेल्या 2 महिन्यापासून लागलेली उत्सुकता नगरपालिका निवडणूक किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक केव्हा होणार ही आता संपण्याच्या मार्गावर आहे। येत्या 2 दिवसात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। आधी नगरपालिका निवडणूक होईल असे बोलले जात आहे। त्यामुळे जामनेर नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना मोठी उत्सुकता लागली आहे। निवडणुकीची तारीख केव्हा जाहीर होते ती तयारी झाली, भूमिपूजन झाले, भाऊंच्या हस्ते प्रशस्तीपत्रकही मिळाले, विकास कामाची चर्चाही झाली। आता फक्त उमेदवारी दाखल करायची आहे। उमेदवारी कोणाला मिळते ही उत्सुकता अजूनही कायम आहेच। मात्र ज्याला मिळेल त्याचा प्रचार करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते एकोप्याने एकदिलाने सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागणार हे निश्चित आहे। नजीकच्या काळात जामनेर नगरपालिकेसाठी 13 प्रभागात 26 उमेदवार असतील आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष असेल अशा 27 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले, प्रभागनिहाय याद्या जाहीर झाल्या, मतदार याद्यांवर हरकती घेतल्या गेल्या आणि मतदार याद्यांवर हरकतीनंतरची अंतिम मतदार यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे। आता प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागातील यादीतून आपल्याला पडू शकणारी मते, विरोधकांची मते, आपल्या समाजाची मते किती याबाबतचे गणित जुळवताना दिसत आहे। गणित जुळवताना सामाजिक, जातनिहाय, धर्मनिहाय परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे उमेदवारांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे। उमेदवार कोण असतील, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याची चर्चाही सुरू झाली आहे। महायुतीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आहेत, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्रराव पवार पक्ष, अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव सेना ठाकरे हे आहेत।